नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका वेगळ्या खेळाचा प्रवास बघणार आहोत. त्याच्या जन्मदात्याने केलेली एक वेगळी वाटचाल आपण पाहणार आहोत. होय, वेगळा खेळ म्हणजे कुठला? तर रोल बॉलचा. आपल्या जगामध्ये आता जेवढे खेळ खेळले जातात हे सगळे खेळ बाहेरच्या देशात शोधलेले गेलेले आहेत. आणि एका क्रीडा शिक्षकाच्या मनामध्ये तोच विचार आला की मी जेवढे खेळ शिकवतो आपल्या विद्यार्थ्यांना ते सगळे खेळ बाहेरच्या देशात जन्मलेले आहेत. आणि त्याने ठरवलं की आपण आपल्या देशात जन्मलेला, आपल्या मातीत जन्मलेला एक खेळ तयार करावा. आणि त्यातून जन्म झाला रोल बॉल, एका वेगळ्या खेळाचा. स्केटिंग आणि चेंडूच्या साहाय्याने खेळला जाणारा हा खेळ पुण्यातल्या राजू दाभाडे या शिक्षकांच्या मनातून जन्मला आणि आज जगातील 50 देशांमध्ये रोल बॉल खेळला जातो. तर अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची आज एकला चलोरेमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत. राजू भाऊ, एकला चलोरेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमचं काय प्रॅक्टिसचं सेशन सुरू होतं का आता? मला या रोल बॉलच्या माध्यमातून तुम्ही हे जे काम केलेलं आहे, हे काम ज्या पद्धतीने आगे तुझा चेंडू, ज्या पद्धतीने तुम्ही सुरू केलं आणि आता ते 50 देशांपर्यंत पोचलेलं आहे. तुमचं वयसुद्धा 50 आहे आणि तुमचं नाव 50 देशात एका क्रीडा शिक्षकाचं नाव पोचलं. तुम्हाला कसं वाटतं आता त्याकडे बघितल्यानंतर? सर, हे खूपच चांगलं वाटतं आणि आनंद वाटतो की आपण आयुष्यामध्ये येऊन काहीतरी चांगलं केलं, म्हणजे समथिंग इज डिफरंट. राईट. तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि याचं मला वैयक्तिक खूप समाधान आहे. रोल बॉलचा जन्म कसा झाला ते मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या मनामध्ये ही कल्पना कशी आली? बेसिकली सर, मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. बरोबर. मी 2000 मध्ये जेव्हा मला ही कन्सेप्ट डोक्यात आली त्यावेळेला मला त्या शाळेमध्ये जवळजवळ 15 वर्ष झाले मी काम करत होतो क्रीडा शिक्षकाचं काम करत असताना इंटरस्कूल कॉम्पिटिशनसाठी आपण वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धेला शाळेचे संघ घेऊन जात होतो. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस, कबड्डी, खो खो. मग ह्या खेळांच्या स्पर्धेला मी संघ शाळेचे घेऊन जात होतो. माझे संघ चांगले खेळत होते, जिंकत पण होते आणि सगळं एव्हरीथिंग इज ओके, म्हणजे सगळं खूप छान चाललं होतं. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे, ह्या सगळे खेळ जे आहेत, ह्या कबड्डी खो खो जर सोडलं तर बाकी सगळे जे खेळ आहेत ते एवढे फास्ट आहेत, त्यांच्या मुवमेंट सगळं चांगले आहेत आणि ते जगभर खेळले जातात. बरोबर. तर त्याचा आपण थोडासा बारकाईने स्टडी करूयात. ते खेळांचा त्या वेळेला कसा जन्म झाला, कसे तयार झाले, त्याचा थोडासा माझ्या लायब्ररीमध्ये बरेच पुस्तकं होती, त्यातनं मी थोडंसं सर्च केलं आणि खरं मला जाणवलं की अरे, त्यावेळेला त्या सिच्युएशनप्रमाणे जर बास्केटबॉलचा जन्म झालेला असेल, फुटबॉलचा जन्म झाला असेल, हॉकी क्रिकेटचा जन्म, तर मग आत्ता आपण का नाही काय करू शकत? कारण हे जर बघितलं तर सगळे 18, 19, 20व्या शतकातले सगळ्या स्टोरीज आहेत. बरोबर. आणि तेच गेम आता कालानुसार त्यात बदल झाले त्याच्यामध्ये आणि चालू आहेत. पण एकदम न्यू काहीतरी करूयात म्हणून मग मला रोलर स्केटिंग खूप चांगलं येत होतं, मला बास्केटबॉल चांगलं येत होतं, मला ॲथलेटिक्स चांगलं येत होतं आणि मी स्वतः क्रीडा शिक्षक असल्यामुळे खेळांची आवड होती, खेळांची माहिती होती. मग खेळांची माहिती असल्यामुळं की ओव्हरऑल रोलर स्केटिंग हे जगामध्ये किती फेमस आहे, कोणत्या कंट्रीमध्ये फेमस आहे, युरोपमध्ये, अमेरिकन कंट्रीजमध्ये, आणि तिथे ते कसं यूज करतायत. कारण त्यांच्याकडे मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, मोठ्या स्कूल्स आहेत, त्यांचा कॅम्पस फार मोठा असतो. त्या कॅम्पसमध्ये ते इकडून तिकडे जाण्यासाठी ते एव्हरी डे स्केट वापरतात. बहुतेक विद्यार्थी तिकडे स्केटवरती असतात, स्केटिंगवरच फिरताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यातही किती प्रकार असतात आणि त्याच्यात पण खूप प्रकार असतात. मग स्केट म्हणजे सगळीकडे अवेलेबल आहेत किंवा सगळीकडे चांगले, सगळ्यांना वाटतं की स्केटिंग आहे. दुसरं बॉल. आता बॉल जर तुम्ही आपण जर बघितलं ना सगळ्या खेळाचे प्रकार, तर मोस्टली जवळ 70% खेळ, 70% खेळ हे बॉल शिवाय होऊ शकत नाही. चेंडू हा त्यातला अविभाज्य घटक असतो. अविभाज्य घटक आहे आणि त्यात फक्त त्याचा आकार बदलतो. छोटा चेंडू असेल, मोठा असेल, रबराचा असेल, प्लास्टिकचा असेल, लेदरचा असेल,
फायबरचा असेल, केनचा असेल, लोखंडी असेल, म्हणजे त्याचे आकार बदलत आहेत, प्रकार बदलत आहेत. पण बॉलशिवाय 70% गेम असे आहेत, खेळाचे प्रकार असे आहेत की ते होऊ शकत नाही. मग मी म्हटलं की बॉल आपल्याला घ्यायचा बरोबर आणि स्केटिंग घ्यायचं. स्केटिंग फेमस आहे, बॉल फेमस आहे. ह्या 2 गोष्टी घेऊन बास्केटबॉलमधले काही स्किल, हँडबॉलमधले काही स्किल, बरोबर नेटबॉलमधले काही स्किल, हे वेगवेगळे स्किल आपण त्यातनं घ्यायचे बरोबर आणि हे रुजवायचं. करून बघायचं. मी त्यावेळेला हे सगळं विचारात घेतलं, ऑन पेपर सगळं रेडी केलं. माझ्या शाळेतल्या माझ्या कलिग आहेत त्यांना मी सांगितलं. माझ्या दुसऱ्या शाळेमध्ये काही फ्रेंड्स आहेत जे शिक्षक म्हणून, क्रीडा शिक्षक म्हणून, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि हे फुल अँड फायनल केलं. हां फुल अँड फायनल झाल्यानंतर याचं आता बरं खेळ तर बनवला आहे, सगळं झालं, मान्यता घ्यायची आहे. बरोबर कारण एखाद्या मान्यतेशिवाय आपण ते करू शकत नाही. कारण ठीक आहे, मला वाटलं मी केलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला रेकग्नेशन पाहिजे ना गव्हर्नमेंटचं. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या क्रीडा संस्था, संघटना आहेत त्या रेकग्नेशन पाहिजे. मग रेकग्नेशनसाठी त्यावेळेला माझं भाग्य चांगलं आहे की मला माझी शाळांनी सगळं सपोर्ट केलं. आणि त्यावेळेला पालक जे होते माझ्याकडे, म्हणजे जे पॅरेंट्स होते ना, त्यांनी खूप चांगलं सपोर्ट केलं. कारण दिल्लीवरती इंटरनॅशनल म्हणजे दिल्लीवरती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे क्रीडा मंत्रालयाचं जे मोठं युनिट आहे, म्हणजे त्याचंच पार्ट आहे, त्यांचे डायरेक्टर आणि प्रोजेक्ट ऑफिसर हे दोघं जणांना पुण्यात आणायचं. म्हणजे पुण्यात त्यांना इन्व्हाइट केलं, ते आले आणि त्यांच्या समोर ह्याचं आम्ही लॉन्चिंग केलं. वा, म्हणजे त्यांच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष दाखवलं की खेळ काय आहे बघा तुम्ही. आम्ही काय केलं, काय कन्सेप्ट आहे, कशी आहे, आणि ती तुम्ही बघा आणि बघून तुम्ही रेकग्नाइज करा. बरोबर. त्यांनी पाहिली, ते आले, त्यांनी पाहिली. बरं, हा सगळा त्यावेळेला खर्चाचा भाग होता, तो माझ्या पालकांनी उचलला. म्हणजे ते खरं देवासारखे ते पालक होते की ते पुढे आले आणि त्यांनी तो सगळा खर्च उचलला. आज ते कधी कधी येतात आमच्याबरोबर आमच्या कॉम्पिटिशनच्या वेळेला वगैरे, पण खरंच की त्या पालकांच्या सुरुवातीमुळं आज हे कसं की सुरुवातीला जर चांगला स्टार्ट नसता मिळाला तर नंतर काय झालं नसतं. तुम्ही राजू भाऊ सुरुवातीला तुमच्या लहानपणी स्केटिंग करत पेपर टाकायचा, पेपर टाकण्याचा तुम्ही त्यावेळेस परिस्थितीमुळे तुमच्यावरती की म्हणजे थोडी माझी परिस्थिती थोडी बिकटच होती. त्यामुळं मला माझ्या घरची जबाबदारी होती. कारण बाबा लवकर गेल्यामुळे आई एकटी. मग पेपर टाकणं म्हणजे मला तसं काही वाटत नव्हतं, कारण काहीतरी काम तर केलं पाहिजे आणि 4 पैसे तर मिळले पाहिजेत. कारण म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझं शिक्षण स्वतःचं किंवा भावांचं, बहिणीचं शिक्षण आणि घरातला खर्च हा सगळा केला पाहिजे. त्यामुळं मी नेहमी काहीतरी म्हणजे जेव्हा जेव्हा चांगलं काम मिळेल, म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा मला जे करता येईल शक्य आहे ते मी काम केलं आणि त्यातनं 4 पैसे मिळवून जरा प्रगती केली. तुम्ही लहानपणी जेव्हा स्केटिंग करायचं ठरवलं, पण ही तुम्हाला स्केटिंगची ओळख केव्हा झाली? त्यावेळेस तर काही इतकं हे पॉप्युलर नव्हतं, त्या सगळ्या घरांमध्ये पोचलेलं नव्हतं. आता कसं पालकच मुलांना आग्रह करतात, पालकांच्याच इच्छा जास्त असतात की तू सकाळी स्केटिंग केलं पाहिजे, दुपारी एखाद्या गाण्याच्या क्लासला जायला पाहिजे आणि नंतर अभ्यास पण केला पाहिजे, अशा अनंत अपेक्षा असतात. तर तुम्हाला हे कसं कळलं, म्हणजे स्केटिंग म्हणजे या खेळाची ओळख कशी झाली? मी माझ्या वयाच्या साधारण 10-12 वर्षाचा असताना मी डेक्कन जिमखानाला जंगली महाराज रोडवरती एक माणूस स्केटिंग करत असताना बघितला. तो अर्थात म्हणजे फॉरेनर होता ह्याच्यावरनं म्हणजे, आणि मी त्याला पाहिलं. मी म्हटलं अरे तो करू शकतोय, चांगला करतोय, आणि मला कुतूहल होतं की तो असं करतोय म्हणून, आणि मला स्पोर्ट्सची सगळ्या खेळाची चांगली आवड होती. मी म्हटलं आपण पण हे करायचं, आपण पण हे करायचं. म्हणजे मिळतं कुठं, इथून सुरुवात. बरोबर. बरं, गेलो दुकानांमध्ये, त्यावेळेला देव स्पोर्ट आणि चॅम्पियन स्पोर्ट होतं, पण तिथे गेल्यानंतर ती किंमत मला काही म्हणजे जमली नाही त्यावेळेला. किंमत दणदणीत असेल ना त्यावेळेस. म्हणजे आत्तापेक्षा त्यावेळेला ते सगळीच हे होतं ना, व्हॅल्यू नाही जमलं. मग मी थोडासा प्रयत्न केला आणखी कसं कुठून मिळतं ते, मग त्याप्रमाणे मी मिळवले. आणि त्यावेळेला मला मग ते लोखंडाचे स्केट मिळाले. ओके.
म्हटलं ठीक आहे, लोखंडाचे तर लोखंडाचे. म्हणजे त्याला वरती पट्टी असते बांधायची हां, अशी. बांधायची पट्टी असते, पुढे पट्टी मागे पट्टी, बेल्ट. मग ते घेतले आणि शिकायचा प्रयत्न केला. सुरुवातीला किती वय होतं राजू भाऊ तेव्हा? त्यावेळेला साधारण माझं 14, जेमतेम 14 वर्ष. आणि प्रयत्न केला, पण ते डिफिकल्ट होतं. पण मी शिकलो, म्हणजे काठी वगैरे घेऊन मित्राला बरोबर घेऊन त्याला तू सायकल चालव, मी मागे धरतो. मग तो सायकल चालवायचा, मी असं मागे धरून असं त्याच्या मागे असं असं जायचं. आणि मग हळूहळू मग हात सोडायचा, मग तो बॅलन्स राहतो की नाही तो बघायचा. ओके, म्हणजे तुम्ही मजा येत होती अगदी एकलव्यासारखी एकाकी त्यावेळेला. तुमची काठे घेतला 2, साधनं. म्हणजे ते स्किंग मला माहिती नव्हतं त्यावेळेला, बरोबर. पण आता ते स्किंग असं करतात. हा, आता म्हणजे नंतर माहिती झालं मला, बरोबर, हा. त्यावेळेला मला माहिती नव्हतं. पण मग त्यावेळेला मी त्या काठ्या घेऊन आपला बघूयात प्रयत्न करायचे. मग ते जमलं. मग नंतर शिकलो मी, एक साधारण 4 महिन्यामध्ये मी खूप चांगलं शिकलो. हा, त्यावेळेला बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी हे खेळ जे आहेत हा, हे कसे तयार झाले हा, हा. आणि कुठे कुठे तयार झाले. बास्केटबॉल कुठे तयार झाला, क्रिकेट कुठे तयार झाला, त्याची हिस्ट्री चेक केली. मग त्यावेळेला कोणी एफर्ट्स घेतले हा, हा. आणि ते डे बाय डे कसे डेव्हलप होत गेले, कसे वरती आले, हे मी पाहिलं. हा. हे जर पाहिल्यानंतर म्हणलो अरे, म्हणलो आपण पण आत्ता हे काहीतरी करू शकतो. तुम्ही शिकलात त्या काळामध्ये स्केटिंग, आणि त्याचा फायदा तुम्हाला मग पेपर टाकताना झाला. हा, कारण मी काय करायचो की मला स्केट यायला लागले आणि त्याच वेळेला म्हणजे एक अभिनव शाळेमध्ये माझा एक चांगला मित्र होता आणि तो मोठा मित्र होता, म्हणजे तो त्याचा सगळं श्रीमंत होता. मग त्याच्या बाबांनी त्याला स्केट आणले होते जपानवरनं, हा, हा. शू स्केट ह्या टाईपचे. बरोबर. त्यावेळेला कुणाकडेही नव्हते. त्याच्या बाबांनी त्याला आणले होते, पण तो काय करत नव्हता. आणि मग त्यांनीच मला विचारलं, अरे राजू, मला बाबांनी स्केट आणले, मी काय करत नाहीये आणि तू चांगला करतो, तर तू वापरणार का? म्हणलं मला गरज आहे. वा. मला गरज आहे, तू दिले तर मला उत्तमच आहे. आणि त्यांनी दिले आणि मी ते वापरले. आणि मग नंतर माझ्याकडे ते शू स्केट आणि इम्पोर्टेड स्केट वगैरे आले ना, अरे बापरे, खूपच म्हणजे मला असं की काय करू आणि काय नको. मग ते स्केटवरती मग मी त्यावेळेला एवढी ट्रॅफिक नव्हती. म्हणजे आत्ता जो कर्वे रोड आहे तेवढाच कर्वे रोड त्यावेळेला पण होता. पण आज जी ट्रॅफिक आहे ती त्यावेळेला अजिबात नव्हती, म्हणजे याच्यात 10% पण नव्हती. त्यामुळे तुमच्यासाठी तर त्यावेळेला मुक्तांगण होतं. मोठा रस्ता, चांगला रस्ता, आणि मी मस्तपैकी स्केटिंग करायचो. बरं, मला बघितल्यानंतर काय व्हायचं, बरेच जण कुतूहलाने यायचे, थांबायचे, बघायचे, विचारायचे हे काय आहे. हां, मग मला शिकायचंय, मग मला शिकवणार का. हा. मग आमचे मित्र तयार झाले. मग त्यावेळेला बालगंधर्वचा ब्रिज नवीन झाला. मग बालगंधर्वच्या ब्रिजवरती आम्ही संध्याकाळी स्केटिंग करायला लागलो. कारण ब्रिजवरती कोणीच नसायचं, ट्रॅफिक नसायचं, लोक येऊन कट्ट्यावरती बसायचे, गप्पा मारत संध्याकाळच्या वेळेला, आणि आम्ही आपलं स्केटिंग करायचो. खूप मस्त वाटायचं. त्याच्यानंतर मग म्हात्रे पूल झाला. मग म्हात्रे पुलावरती आम्ही खेळायला लागलो. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं तुम्ही स्केटिंगचा आनंद घेतलेला होता. खेळाशी पूर्ण आयुष्य निगडीत असल्यामुळे तुम्ही क्रीडा शिक्षक झालात. हो, बरोबर. तर तुम्ही क्रीडा शिक्षक असल्यामुळे तुमच्या मनामध्ये आला की भारतीय खेळ असला पाहिजे. हां, कारण त्याचं असं झालं सर की मी इंटरस्कूलच्या कॉम्पिटिशनसाठी, म्हणजे DSOच्या किंवा इतर इंटरस्कूलच्या कॉम्पिटिशन असतात, त्या कॉम्पिटिशनला मी टीम शाळेच्या घेऊन जायचो. बरोबर. त्यावेळेला बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, ह्या सगळ्या टीम्स मी घेऊन जायचो. टीम्स चांगल्या खेळायच्या, चांगल्या जिंकायच्या, सगळं चांगलं. पण म्हणलो मी हे खेळ जे आहेत हे कसे तयार झाले आणि कुठे कुठे तयार झाले. बास्केटबॉल कुठे तयार झाला, क्रिकेट कुठे तयार झाला, त्याची हिस्ट्री चेक केली. मग त्यावेळेला कोणी एफर्ट्स घेतले आणि ते डे बाय डे कसे डेव्हलप होत गेले, कसे वरती आले, हे मी पाहिलं. हे जर पाहिल्यानंतर म्हणलो अरे, म्हणलो आपण पण आत्ता हे काहीतरी करू शकतो. आणि जर नेहमी पहिल्यापासून की काहीतरी वेगळं करायचं, चांगलं करायचं, हे जरासं कुठेतरी होतं. म्हणजे थोडीशी जिद्द होती. कारण एकतर बिकट परिस्थिती,
कुणाचं असं पाठबळ तसं पाठबळ म्हणावं असं नाही, पण तरी सुद्धा काहीतरी करायचं. आणि मी ठरवलं की म्हणलो असं काहीतरी आपण एखादा खेळ तयार करू, कारण मी त्या क्षेत्रामधला, मला बाकीचं क्षेत्र माहिती नाही, इंजिनिअरिंग माहिती नाही, डॉक्टरेट माहिती नाही, बाकी काहीच माहिती नाही. मग ह्या क्षेत्रामध्ये बघू काहीतरी करायचं, म्हणून मग मी त्या खेळाची कन्सेप्ट तयार अशी केली. तयारी. रोलर स्केटिंग आपण बघितलं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की सगळीकडे फेमस आहे, बरं. बॉल सगळीकडे फेमस आहे. मग ते बॉल हे घेऊन हां. ती कन्सेप्ट बनवली हां हां आणि म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटचे हां. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर यांना आणून त्याचं प्रेझेंटेशन दिलं आणि ते ॲक्सेप्ट झालं आणि मला त्याचं रेकग्नेशन मिळालं. आणि रेकग्नेशन मिळाल्यानंतर मग मी मग सगळीकडे सुटलात तुम्ही म्हणजे. हो. आता म्हणजे पुण्यामध्ये अनेक शाळांमध्ये हा खेळ खेळला जातो आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे हां. ही एक मोठी प्रक्रिया होती. मोठं आव्हान होतं. फार मोठं आव्हान होतं सर. ते कसं झालं? एकतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठी माणूस किती हो. कंपोज असतो बघ, बरोबर. की तो त्याच्या बाहेर जायचं म्हटलं तर जायचं 10 वेळा हिंमत काय करतो. 100 वेळा विचार करतो. आणि त्या बाबतीत तर माझं मन तसंच झालं. पण तरीसुद्धा मी जिद्द सोडली नाही. की म्हणलो हा खेळ आपल्याला देशामध्ये तर आपला प्रमोट करायचंच आहे, शिवाय विदेशातही प्रमोट करतात. देशामध्ये प्रमोट करताना प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक राज्यांमध्ये याची जिल्हा संघटना, राज्य संघटनेची बांधणी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाताना त्यावेळेला म्हणजे जे जे काही माझे फ्रेंड किंवा कोणी जायचे त्यांना मी प्रत्येक वेळेस CD, रूलबुक आणि जे काही लिटरेचर असायचं ते मी त्यांच्याकडे द्यायचं, की तुम्ही तिथे चाललात ना, तिथे तुम्हाला असंच कोणी स्पोर्ट्स पर्सन मिळाला, तुम्हाला त्याला काही कन्सेप्ट ही आवडली तर तुम्ही त्याला हे द्या. त्यांनी नाही केलं तरी चालेल, 10 पॅकेट घेऊन जावा, 10 जणांना द्या, त्यातला एकाने जरी मला रिप्लाय केला तरी खूप आहे. वा. आणि असं करत करत त्याचं प्रमोशनला मी सुरुवात केली. या खेळाला मला 2007 मध्ये मला चायनाच्या लोकांनी मला विचारलं होतं की ही जी कन्सेप्ट आहे ती आम्हाला दे. 2007 मध्ये. 7 मध्ये हां हां. ही आम्हाला दे, आम्ही डेव्हलप करतो. ओके. त्यांनी मला ऑफर दिली होती की ही आमच्याकडे दे, आम्ही डेव्हलप करतो. हा खेळ याच्यामध्ये जास्तीत जास्त शारीरिक क्षमतेचा तुमचा कस लागतो. म्हणजे एकीकडे स्केटिंग आहे, दुसरीकडे हँडबॉलसारखा तो गोल करण्यासाठी पुढे जातो खेळाडू आणि त्याला इतर खेळाडू अडवतात. तर याच्यामध्ये जितकी स्पर्धा आहे तेवढे दुखापतीची पण शक्यता आहे ना? सर याच्यामध्ये जे दुखापतीचा जो भाग आहे ना, हां. तर त्यासाठी मी तुम्हाला त्याच्या अगोदर पहिलं फक्त मी आता हे जे आपण ग्राउंड पशीच आहोत, तर मी तुम्हाला जरा ग्राउंड दाखवतो हां हां. की हे जे आहे ना आपलं हे 20 बाय म्हणजे हे 20 मीटर आणि हे असं 40 मीटर, 20 बाय 40 मीटरचं आपलं ग्राउंड आहे. हा गोलपोस्ट आहे, हा 2 मीटर बाय 2.5 मीटरचा गोलपोस्ट आहे आणि ही डी एरिया आहे, ही 3 मीटरची आहे. बरोबर. ही पूर्ण ही येलो जी लाईन हां, आहे हां, हां. ही डी एरिया आहे आणि इथे ही पेनल्टी शूट आहे. हां, ही हां. ग्रीन आता ही लाईन निघली, ही पेनल्टी शूट लाईन आहे. ओके. तर याच्यामध्ये एका वेळेला 6 प्लेयर एका टीममधनं खेळतात बरोबर. आणि दुसऱ्या टीममधनं 6 प्लेयर, म्हणजे ह्या कोर्टमध्ये एकूण 12 प्लेयर असतात. बरोबर. आता 6 प्लेयरमध्ये पण जी सिच्युएशन म्हणजे आहे ती डिपेंड ऑन द कोच ऑर कॅप्टन. ओके. कारण अपोजन टीम कशी आहे ह्याच्यावरती त्यांना ते वेळोवेळी चेंज करावं लागतं. म्हणजे 1 गोलकीपर तर फिक्स आहे, 2 डिपेंडर, 1 सेंटर प्लेअर आणि 2 फॉरवर्ड प्लेअर. ओके. मग त्याने काय होतं आहे की त्यांची ती पोझिशन तर ठीक आहे, पण जेव्हा अपोजंट स्ट्रॉंग आहे त्यावेळेला त्यांना 3 डिपेंडर लावावे लागतात ओके. हां हां हां. कळलं. किंवा 3 फॉरवर्डला पाठवावे लागतात. ती सिच्युएशन असते. आता याच्यात दुखापतीचा जो भाग आहे हां. याच्यामध्ये सर दुखापतसाठी आम्ही पहिले ती सगळ्यांना सेफ्टी गार्ड हां. म्हणजे नी कॅप, नी कॅप, एल्बो, हेडगिअर मी आत्ता घातलं नाहीये, हां, हां, हां. ॲक्च्युली मी घालायला पाहिजे. नाही आपण खेळत नाही हां नाही म्हणजे आणि चेस्ट गार्ड हे सगळं कंपल्सरी आहे. बरोबर. आणि याच्यामुळं दुखापत होणार नाही असं पण नाही आहे, पण क्षमता कमी असेल आणि शक्यतो नाही पण होणार. पण तुम्ही आणि- तो प्रयत्न त्यासाठी केलेला आहे सेफ्टी की गार्ड, जास्तीत सेफ्टी गार्ड जास्त एसेन्शियल. आणि जेव्हा मुलांना तुम्ही जर आता बघत असाल की जेव्हा मुलांना एकदा बॅलन्स चांगला येतोय, हां. कंट्रोल चांगला येतोय, तेव्हा ते इझी खेळतात. आता हा छोटा मुलगा बघा किती म्हणजे छान खेळतोय. आता हे बघा ही मोठी मुलं पण बघितली ना तुम्ही, ती सुद्धा म्हणजे एवढे स्मूथली खेळतात ना
की बस. त्यामुळे दुखापती होत नाही. हां आता हे जे कोर्ट आहे, ह्या कोर्टमध्ये आमची जी कॉम्पिटिशन आहे, हां आता सिनियर ग्रुपची कॉम्पिटिशन आहे, ती 25 मिनटं एक हाफ, 5 मिनटाचा ब्रेक आणि 25 मिनटाचा दुसरा हाफ. हां हां त्याच्यामध्ये सर की गेममध्ये पुशिंग नको, हां म्हणजे जास्त फायटिंग नको, पुशिंग नको, पुलिंग नको. पुलिंग नको. तर त्यासाठी आम्ही रूल्स बनवलेत की नो पुशिंग, नो टचिंग, नो पुलिंग, आणि हे केलं तर फाऊल, म्हणजे त्यांचे त्यांच्या गुण कमी टीमला फाऊल. होणार. हां. हां, आणि फाऊलची सिच्युएशन पण अशी केली आहे की जर माझ्याकडनं माझे इंडिव्हिज्युअल 3 फाऊल झाले तर मी बाहेर. ओ त्यामुळं माझे 3 फाऊल झाले तर मी बाहेर आहे हे मला माहिती आहे. मी त्यामुळे 3 फाऊल करणार का? वागतानाच तो खेळाडू तसा प्रयत्न मी करेल. खेळताना सेफ खेळणार की बाबा नको, नाहीतर मला बाहेर जावं लागेल. दुसरी गोष्ट, टीमचे 5 फाऊल, टीमचे 5 फाऊल झाले की पेनल्टी आहे. ओ मग माझी टीम पण 5 फाऊल करेन का? नाही का. म्हणजे हे त्याच्यातनं हे काय केलं की गेम हा गेम राहायला पाहिजे, म्हणजे त्या खेळ व्हायला पाहिजे. खेळामध्ये फक्त खेळ असला पाहिजे. खेळ असला पाहिजे. त्याच्यामध्ये इतर गोष्टी नसल्या पाहिजे. शिरल्या नाही हां, पाहिजे. आता जेवढे खेळ आपण बघतो, विशेषतः क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल, हे खेळ बेटिंगमुळे आता गाजत आहेत. त्या खेळातली खेळाडू वृत्ती जी होती विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये खिलाडूपणा वाढावा, त्यासाठीचं जे खेळ होते ते आता पूर्ण बाजार बनलेले आहेत. आता तुमचा खेळ तर नवीनच आलेला आहे आणि त्याचं आता वर्ल्ड कप पर्यंत तयारी झालेली. तुम्हाला स्पॉन्सर्स वगैरे मिळतात की नाही? सर तुम्हाला ह्या बेटिंगवरनं म्हणजे मला आठवलं खरं म्हणजे की या खेळाला मला 2007 मध्ये मला चायनाच्या लोकांनी मला विचारलं होतं हां की ही जी कन्सेप्ट आहे ती आम्हाला दे. 2007 मध्ये. 7 मध्ये हां हां ही आम्हाला दे, आम्ही डेव्हलप करतो. ओके. त्यांनी मला ऑफर दिली होती की ही आमच्याकडे दे, आम्ही डेव्हलप करतो. इवन आत्ता 2015ची गोष्ट, आम्ही आता रशियाला सुची सिटीमध्ये गेलो होतो, जे गेल्या वर्षी विंटर ऑलिम्पिक झालं होतं. बरोबर. तर सुचीमध्ये गेलो होतो, तिथे स्पोर्ट्स ॲकॅडचं कन्व्हेन्शन होतं. तिथे जी इंटरनॅशनल रोलर स्पोर्ट्स फेडरेशन त्याचे प्रेसिडेंट आले होते. ते म्हणले की अरे तू ही गेम जी आहे ही आमच्याकडे जॉईन करा, आपण जॉईन करा आणि आपण करू. म्हणजे बाहेरची लोकांनी एवढं ॲप्रिशिएट केलेलं आहे की ते म्हणतात आमच्याकडे नाही तर आम्ही करू. सर जुडो गेम तुम्हाला माहिती आहे, जुडो खेळाचा प्रकार हा जपानचा आहे. हो हो. जपान गव्हर्नमेंटनी तो खेळ डेव्हलप करण्यासाठी पूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली होती. बरोबर. जगभर जगभर त्यांच्या पूर्ण जगामध्ये आपल्याकडे पण गल्ली गल्ली जुडो कराटे शिकवणारे लोक निर्माण झाले होते. आहेत ना, निर्माण आहेत आणि झाले. पण की त्यांनी का ते केलं सर की तो त्यांचा खेळ आहे आणि तो खेळ जगभर वाढावा, की त्यांना म्हणाला की आमचा खेळ आहे बघा सगळीकडे खेळला जातो. बरोबर. आणि त्यांचं काही चूक नाही, बरोबर आहे, कारण त्यांचा खेळ आहे, त्यांनी त्यांचा वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्या देशातल्या एम्बेसीमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं की येईल आले की यांना मदत करा आणि खेळ त्या देशामध्ये वाढवा. आपल्या देशामध्ये पण सर जर एक एवढं आपलं तसं बघितलं तर क्रीडा खात्याचं बजेट जे आहे ते काही कमी नाही आहे. बरोबर. तसं पाहिलं तर चांगलं बजेट आहे, पण मग ते बजेट आपण जर प्रॉपर युटिलाइज केलं ना तर मला वाटतं की खरंच सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आज आमच्यासारखा खेळ जो तयार झालेला आहे तो तुम्ही सर खेळ जो बघितला ना तर म्हणजे की कोणी तुम्ही ॲक्सेप्ट करणार नाही की हा खेळ इंडियाचा आहे म्हणून, भारताचा खेळ आहे म्हणून म्हणणारच नाही कोणी म्हणत नाही. अरे हा फॉरेनमधला कुठला तरी खेळ असेल, ज्याला माहिती नाही ना तो पहिली त्याची प्रतिक्रिया असते की हा कुठला तरी फॉरेनचा खेळ असेल. एवढा चांगला खेळ आपण पुण्यातल्या एका क्रीडा शिक्षकाने शोधलेला किंवा तयार केलेला हा खेळ आहे. हा खेळ खरं म्हणजे भारताने याचं श्रेय घेतलं पाहिजे. भारताने पूर्ण म्हणजे इव्हन भारताने करण्याच्या आधी खरं मला असं वाटतं की महाराष्ट्राने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. आत्ता वारकरी जसा की आयुष्यात तो त्याचं ध्येय एकच असतं की मी आयुष्यात एकदा तरी वारीला जाणार, आळंदी ते पंढरपूर मी एकदा तरी पायी वारी करणार.
पंढरीचा ध्येय वारकरी वारी चुकवून द्यावी हरी तो म्हणतो. तर त्याप्रमाणे खेळाडूचं पण ध्येय असं असतं की मी एकदा तरी ऑलिम्पिकला जाणार. मी हा खेळ जगात नेणं ही जी प्रक्रिया आहे ती सुरू झाल्यानंतर आता एक साधारणतः 5-1 वर्षे गेलेली आहे आणि तुमचं 3ऱ्या विश्वचषकाची सगळी आखणी सुरू आहे, बांधणी सुरू आहे. तर ही सगळी जी प्रक्रिया आहे हे करत असताना तुम्हाला बाहेरच्या देशातून जो प्रतिसाद मिळाला आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल. बाहेरच्या देशातनं जो प्रतिसाद मिळाला तो पहिला मला म्हणजे खरंच चांगला प्रतिसाद मिळाला तो पाकिस्तानमधनं. पाकिस्तानने म्हणजे कोणी काही म्हणो, जेव्हा कन्सेप्ट तयार केली तेव्हा आम्ही पहिलं म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन झालं आणि त्यांची टीम इंडियामध्ये आली हां हां आणि त्यांच्या टीमबरोबर पहिली इंटरनॅशनल रोलबॉलची स्पर्धा ही महेश विद्यालय हां हां मध्ये सुदर्शन केमिकल्स ग्रुपचे जे वसंतभाऊ राठी, हां, हां. रामकुमारजी राठी आणि लीला पुनावाला ज्या इथल्या बरोबर. प्रतिष्ठित त्यांच्या प्रेझेन्समध्ये झाले. नंतर आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं ते नेपाळचं, बांगलादेश, श्रीलंका हां म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रांनी पहिला तुमच्या खेळाला आधार दिला. त्यांना भेटायचं कारण किंवा त्यांना जवळ करायचं कारण की ते जवळ आहेत. म्हणजे आम्ही कमी पैशामध्ये त्यांच्याकडे पोहोचू शकतोय बरोबर. आणि कमी पैशात आमची इंटरनॅशनल लेवलची मुवमेंट चालू होते. बरोबर. तर ती मुवमेंट चांगली चालू झाली. नंतर मग मलेशिया, सिंगापूर, जपान, चायना, कोरिया हे एशियातले सगळे कंट्री घेतले. दुबई, मस्कत. हां हां नंतर युरोपमध्ये गेलो. युरोपमध्ये बेल्जियम, हां. इटली, फ्रान्स, डेन्मार्क, हां स्वीडन, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेलारूस हां हां ह्या कंट्रीमध्ये डेव्हलपमेंट केली. नंतर आफ्रिकेमध्ये गेलो. आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका, केनिया, टांझानिया, युगांडा, रवांडा. नंतर UK मध्ये डेव्हलपमेंट केली. म्हणजे ह्या स्टेप बाय स्टेप ह्या सर डेव्हलपमेंट होत म्हणजे केल्या आम्ही. आणि याच्या पहिला जागतिक म्हणजे पहिली एशियन चॅम्पियनशिप आम्ही 2010मध्ये हाँगकाँगला घेतली. अरे वा. तर नंतर आम्ही 2011मध्ये हां. भारतामध्ये पहिला वर्ल्ड कप भरवला. त्यावेळेला युरोपमधल्या 8 टीम्स, वा. आफ्रिकेमधल्या 5 टीम्स, एशियामधल्या 5 टीम्स अशा जवळजवळ 18 टीम्स आल्या. ओहो. खूप मोठ्या प्रमाणात वर्ल्ड कप झाला. आम्हाला त्यासाठी म्हणजे जे जैन एरिकेशन ग्रुप आहे जळगावचा, हो, हो. अशोक भाऊ जैन, त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. नंतर कृषीधन म्हणून आहेत सुशीलजी कारवा, हां हां त्यांनी चांगलं सहकार्य केलं. वसंतभाऊ राठींनी चांगलं सहकार्य केलं. आमची संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यांनी मोठं सहकार्य केलं. अभय छाजेडांनी चांगलं सहकार्य केलं. हे त्यामुळं तो पहिला वर्ल्ड कप आम्ही सक्सेस केला. सर आता पहिला वर्ल्ड कप झाला, थांबता तर येत नाही ना. कारण आमची गंमत सर अशी आहे की जिल्हा संघटना आमच्याकडे, राज्य संघटना आमच्याकडे, राष्ट्रीय संघटना आमच्याकडे, आंतरराष्ट्रीय संघटना आमच्याकडे. आमची मदर बॉडी म्हणजे आम्हीच ना. बरोबर आहे. त्यामुळे मदर आणि फादर म्हणजे इंटरनॅशनल बॉडी बाहेर आहे आणि मग त्यांचाच तुम्हाला सपोर्ट मिळतोय, त्यांचं तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट मिळतोय किंवा टेक्निकल सपोर्ट मिळतोय, काहीच नाही. सगळं आपल्यालाच करायचं आहे. पण सुदैवाने चांगली लोकं भेटतात आणि चांगली मदत करतात. 11चा वर्ल्ड कप चांगला केला. 13चा वर्ल्ड कप मग आम्ही ठरवलं की 2 वर्षांनी वर्ल्ड कप करायचं. कारण प्रमोशन पिरियड आहे. प्रमोट करायचं असेल तर 2 वर्षांनी वर्ल्ड कप करायला पाहिजे. ॲक्च्युली 4 वर्षांनी करायला हवं आहे. पण आमचं प्रमोशन पिरियड असल्यामुळे आम्ही म्हटलं 2 वर्षांनी करूया. मग दुसरा वर्ल्ड कप कुठे घ्यायचा? मग दुसरा वर्ल्ड कप आम्ही केनियामध्ये घेतला. अरे वा. केनिया गव्हर्नमेंटनी खूप चांगलं सहकार्य केलं. म्हणजे केनिया आणि गंमत केनियाच्या वर्ल्ड कपच्या वेळेला सर तुम्हाला आठवत असेल की आमच्या वर्ल्ड कपच्या 8 दिवस अगोदर तिथे मॉलमध्ये टेररिस्ट अटॅक झाला होता. बरोबर. खूप मोठ्या आणि प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाला होता आणि खूप लोक तिथे मेली होती. अशा परिस्थितीत 8 दिवस आमची कॉम्पिटिशन आणि 8 दिवसा अगोदर तसं झालं. सगळ्या टीमचा लगेच मेल फोन की होणार का होणार नाही. म्हणजे आम्ही विड्रॉच करतो म्हणून युरोपियन कंट्री तर सगळी विड्रॉ केलं त्यांनी. आम्ही केनिया आमची फेडरेशनला विचारलं. फेडरेशनने तिथल्या गव्हर्नमेंटला विचारलं. गव्हर्नमेंट म्हणली की नाही, ॲट एनी कॉस्ट वर्ल्ड कप करा, आम्ही सगळा सपोर्ट करतो. वा. आणि कॉम्पिटिशन तिथे सक्सेस केली. आणि आता 2015चा 15मध्ये आम्ही 3रा वर्ल्ड कप घेतो तो पुण्यातच घेतोय.
आम्ही यावेळेला 50 कंट्रीज वर्ल्ड कपसाठी आम्ही म्हणजे 35चं आता कन्फर्मेशन आहे, 15चा अजून येणार आहे. त्यासाठी आमचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, क्रीडा मंत्रालय, इवन आम्ही आपले जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनासुद्धा आम्ही अपील केलेलं आहे की असं काहीतरी आपण केलेलं आहे, होतंय. सगळंच म्हणजे मेक इन इंडियाचा जमाना आहे आणि मेक इन इंडिया खऱ्या अर्थाने भारतात तयार झालेला, पुण्यातल्या मातीमध्ये तयार झालेला हा खेळ आहे. हा जर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचं मार्केटिंग जर करायचं ठरवलं तर खऱ्या अर्थाने तो भारताचाच गौरव होईल. अतिशय योग्य शब्द वापरला सर, कारण आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात हो, मेक इन इंडिया, मेक इन इंडिया, मेक इन इंडिया. हे आहे मेक इन इंडिया, बरोबर. हे मेक इन इंडिया आहे. आता याला कसं प्रमोट करायचं आणि काय सिस्टीमनी करायचं यासाठी आता तुमच्याकडे सगळं आहे तर सपोर्ट करा. हे मेक इन इंडियाचं आहे. निश्चितच पंतप्रधानांनी हा तुमचा जो खेळ आहे याचा पुरस्कार केला पाहिजे. पुढाकार घेऊन त्याचा अधिक जास्त पद्धतीने सर्व देशामध्ये प्रचार केला पाहिजे ही भावना. आता म्हणजे महिन्याभरापूर्वी मला वाटतं आपले मुख्यमंत्री पण फडणवीस साहेब पण म्हणले की मेक इन महाराष्ट्र. मेक इन महाराष्ट्र. हो, हो. आहे बघा, मेक इन महाराष्ट्र आहे. आणि याच्यात सर एक विशेषतः म्हणजे 21व्या शतकामध्ये सगळी मुलं, जगभरातली मुलं जी कॉम्प्युटर गेम्स आणि मोबाईलच्या आहारी जाताना दिसत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपल्या मातीत तयार झालेला हा खेळ आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे. लोकांना, मुलांना आवडणार आहे. मुलांना आता मातीत खेळ म्हटलं तर कला नाही होतं, पण त्याला जर स्केटिंग करायचं का म्हटलं तर बरं बघू बरं, आणि बघितल्यानंतर तो नक्कीच खेळतो. आणि बॉल दिल्यानंतर बॉल तर काय म्हणजे सगळ्यांचा जीव का प्राण असतो. तुम्ही या खेळाचे जनक, तुम्ही हा खेळ तुम्ही बनवला, यामुळे आता जेवढ्या जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने, आदराने तुमच्याकडे बघत असतील. काय असते तुमची प्रतिक्रिया तेव्हा? पहिलं एक तर म्हणजे की मी आहेच, पण ह्यासाठी ज्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे, माझे सहकारी असतील, माझे इतर शाळेचे क्रीडा शिक्षक असतील, माझे वेगवेगळे स्पॉन्सरर असतील, ह्या सगळ्यांचे मोठा वाटा आहे. पालकांचा, खेळाडूंचा, ह्यांचा सगळ्यांचा मोठा वाटा आहे. आता प्रत्येक वेळेला जिथे जिथे गेलो की मला खरंच म्हणजे की मान सन्मान हा मिळतो, पण तो मान सन्मान म्हणजे घेणे इतका मी मोठा आहे का, हे माझं मला कधीतरी प्रश्न पडतो. कारण म्हणजे अजून मला खूप काम करायचं आहे, कारण हे इथपर्यंत नाही थांबता येणार. तुमचं ध्येय काय आहे? काय सर देव बघा की आत्ता वारकरी जसा की आयुष्यात तो त्याचं ध्येय एकच असतं की मी आयुष्यात एकदा तरी वारीला जाणार, आळंदी ते पंढरपूर मी एकदा तरी पायी वारी करणार. पंढरीचा वारकरी वारी चुकवून द्यावी हरी, तो म्हणतो. तर त्याप्रमाणे खेळाडूचं पण ध्येय असं असतं की मी एकदा तरी ऑलिम्पिकला जाणार. मी नाही पार्टिसिपेट झालं तर मी ऑलिम्पिक पाहायला जाणार. मी ऑलिम्पिक पाहायला नाही तर मी ॲज अ ऑफिशियल म्हणून जाणार, पण मी ऑलिम्पिकला एकदा तरी जाणार. हे प्रत्येक खेळाडूचं ध्येय असतं. सर ह्या खेळाचं पण ध्येय तेच आहे. आज आमच्या सगळ्यांचं ध्येय तेच आहे की हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा. हा खेळ ऑलिम्पिकमध्ये गेला तरच म्हणजे पूर्णपणे आम्ही सक्सेस झालो असं म्हणू. राजू भाऊ, तुम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे, तुम्ही एकट्याने सुरू केलेला हा खेळ आता लाखो मुलांच्या हातामध्ये गेलेला आहे आणि त्यातून त्यांना जो आनंद मिळतो तो तुमच्या चेहऱ्यावर मला झळकताना दिसतो. त्यामुळे आपण जे काम केलेलं आहे हे काम अधिक लोकांपर्यंत, अधिक मुलांपर्यंत पोहोचवावं एवढ्या शुभेच्छा देतो. मला स्वतःला खूप आनंद वाटतं की आत्तापर्यंत जेवढे खेळ मी खेळलो किंवा पाहिले, त्या खेळाचा जनक मला कधीच दिसला नव्हता. तर इथे पहिल्यांदा मला एका खेळाचा जनक भेटला, एका खेळाला जन्म देणारे राजू दाभाडे, तेही माझ्या मातीतले आहेत. निश्चितच IBN लोकमतच्या वतीने मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुमच्या भावी कामासाठी शुभेच्छा देतो. आणि हा खेळ आधी 7 समुद्रापार पोचलेला आहे. तो जगातल्या सगळ्या देशातली लोक पुन्हा पुण्यामध्ये खेळायला येवोत एवढ्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. आपण इथे आलात आणि एकला चलो रेमध्ये आपली कहाणी सुद्धा आपल्या IBN लोकमतचे फार आभारी आहोत की आपण आम्हाला संधी दिली आपल्या चॅनलवरती यायची आणि ह्या खेळाच्या प्रमोशनसाठी आपण प्रयत्न केलेत.
त्याबद्दल मी आमच्या रोलबॉल परिवाराच्या वतीने लोकमतचं खरंच आभारी आहे.